मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं शशङ्खचक्रं सकिरीटिकुण्डलं सपीतवस्त्रं सरसीरुहेक्षणं सहारवक्षस्थलकौस्तुभश्रियं नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देहो महेश्वराय गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। चालू असलेला हरिनाम सप्ताह गेले अनेक दिवस हा यज्ञ हा सोहळा त्या गावामध्ये चालू आहे। हा यज्ञ करत असताना ह्या यज्ञामध्ये आहुती देत असताना एकट्या दुकट्याचं काम नाही आणि त्यात हा चैत्र मासामध्ये हा यज्ञ असावा आणि हा चैत्र मासामध्ये 2 सप्ते रामनवमी आणि हनुमान जयंती असे 2 एकत्रित येणं आणि तो एवढा मोठा यज्ञ करणं ही सोपी गोष्ट नाहीये आणि अगदी छोट्याशा गावानं हा एवढा मोठा उपक्रम करणं हा एवढा मोठा यज्ञ करणं ही खरं म्हणजे फार भाग्याची गोष्ट आहे। मुलांना जरा शांत करा, त्यांना घराकडेच लावून द्या। हा यज्ञ करत असताना काही 4-6 माणसं पुढे येत असतात, पण ह्या 4-6 माणसांना संपूर्ण गावानं सहकार्य करून हा यज्ञ संपन्न करायचा असतो, हा सोहळा संपन्न करायचा असतो। यज्ञानं होतं काय हो? ह्या यज्ञ अनेक प्रकारचे, पण हा जो नाम संकीर्तन सोहळा हा यज्ञ आहे, हा सप्ताहाच्या माध्यमातून जो आपण यज्ञ करतोय त्याच्यानं काय होतं की आम्ही संसारिक माणसं आहोत, प्रपंचामध्ये गाडलेले आहोत, अनंत जन्मांच्या पासून आपण हा संसार करत आलेलो आहोत आणि ह्या संसाराचं आपल्या बुद्धीवरती संस्कार झालेले आहेत। म्हणून माऊली म्हणतात अनंत जन्मोनी पुण्य हो। अनंत काळानं जन्म घेत 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 आपण मनुष्य जन्माला आलेलो आहोत, अनेक जन्म घेतलेत, पण अनेक जन्मांचं फक्त संसार करण्याचंच बुद्धीला काय झालेलं आहे, संस्कार झालेले। पण ह्या मनुष्य देहाच्या माध्यमातून, ह्या सप्ताहाच्या माध्यमातून, ह्या यज्ञाच्या माध्यमातून ह्या बुद्धीवरती काय व्हावेत, पारमार्थिक संस्कार व्हावेत, त्या परमेश्वराचं भान व्हावं, त्या परमेश्वराचं खरं गुह्य ज्ञान आपल्याला प्राप्त व्हावं आणि मग त्या ज्ञानानं आपला उद्धार व्हावा। त्या मोक्षाला किती वेळा जन्म यायचं? माऊली म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात की अनंत जन्मोनी पुण्य होय। अनेक वेळेला आपण जन्माला येतो मरतो, पण बीज भाजूनी केलेला ही आम्हा जन्म मरण नाही, असा ही अवस्था प्राप्त होण्याकरता, ते बीज भाजण्याकरता परमार्थ करायचं असतो आणि तो परमार्थ या ज्ञानाच्या साह्यानं उद्धार आहे आणि ह्या उद्धाराकरता आपण हा सोहळा हा यज्ञ करत असतो। पण काय होतं की इच्छा द्वेषम सुखम दुःखम संघात चेतना गृधी, भगवंतांनी छान श्लोक घातला की आपलं काय चाललंय, इच्छेच्या पाठीमागे आपण पळत आहे, द्वेष त्याच्या ईर्षेपोटी आपण जगत आहोत, मग तो ईर्षा घरात असो, शेजारी असो, गावाबद्दल असो, अनेकांच्या बद्दल असो, स्वतःबद्दल सुद्धा ईर्ष्या असते। आणि मग इच्छा द्वेषम सुखम दुःखम, सुखासाठी आपण पळत आहोत आणि त्या दुःखाचा दुःख नको ह्या करता सुद्धा आपण प्रयत्न करत आहोत, पण दुःख वाटायला हाय का नाही हो? मगाशी मला इथं भेटलेत कोणतरी, हातावरती खुरप लागले म्हणे, सगळं तोडून झालं होतं, सगळं तोडलं होतं, जनावरांना वैरण घालून शेवटची 2 टोटर तोडत असताना हातावरती लागावं, दुःख आहे का नाही वाटायला सांगा। 3 प्रकारचे शास्त्रकारांनी दुःख सांगितले, आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक।
ह्या तीन दुःखांच्या साह्यानं ह्या जीवाला म्हणजे पीडा पोहोचत असते. पण ह्या पिढेतून आपण चुकण्याकरता प्रयत्न करतोय का नाही? पण ह्यावरती व्यवहारिक उपाय आहेत. आध्यात्मिक अधिभौतिक स्वरूपावर दुःखांच्या वरती काय आहेत? व्यवहारिक उपाय आहेत. समजा भूतबाधा झाली, आपल्याकडे उपाय आहे का नाही? मंत्राधिकाच्या साह्यानं आपण त्याच्यावरती उपाय साधू शकतो. हातावरती खुरपलं, आध्यात्मिक दुःख आलं, मग आध्यात्मिक दुःखामध्ये डॉक्टर उपचार केला, व्यवहारिक उपाय आहेत. चोर व्याघ्र सर्पादिकांच्या पासून सुद्धा आपल्याकडे उपाय आहेत. पण आत्यंतिक दुःख निवृत्ती व्हावी ही कुणाच तरी इच्छा आहे का नाही? म्हणून इच्छा द्वेष सुखम दुःखम संघात चेतना धुती. आणि ह्या शरीराला सुद्धा काही पीडा होत असतात, अंतकरणाला पीडा होत असतात. काहीच दुःख नाही आहे, पण माझं मला काय व्हायले काय कळना, हे सुद्धा दुःख आहे का नाही? ह्या सगळ्यातनं चुकावं, ह्या सगळ्या फेऱ्यातून चुकावं, ह्या करता हा आपण यज्ञ मांडून बसलोय, हा सोहळा आपण करायला लागलोय, जेणेकरून कुठल्या तरी एखाद्या कीर्तनात मला तो बोध व्हावा, कुठल्या तरी एखाद्या प्रवचनाच्या माध्यमातून तुम्हाला बोध व्हावा, आणि त्या बोधानं त्या मार्गानं मी चालत असताना माझा उद्धार व्हावा, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. ह्या करता आपण हा सगळं काही प्रयत्न करत आहोत, अट्टहास करत आहोत. पण असं काही केल्यानंतर, असं काय कोणती गोष्ट केल्यानंतर आपल्याला प्राप्त होईल होते सुख? आत्यंतिक दुःख निवृत्त होईल, आत्यंतिक सुखाची प्राप्त होईल, आत्मसुखाचं ज्ञान होईल. त्याकरता आपण काय केलं पाहिजे, असा प्रत्येकानं सारासार विचार करणं गरजेचं आहे. मग हा सारासार विचार करत असताना आपण मग तो परमेश्वर कोण आहे, कसा आहे, त्याचं नाम कसं आहे, त्या नामाच्या साह्यानं होतं काय, त्यानंतर आपण तो भक्त कसा असला पाहिजे, त्यापुढं आपण ते आपलं कर्म कसं असलं पाहिजे, आपली उपासना कशी असली पाहिजे, ह्या सगळ्याच्या माध्यमातून आपण गेले अनेक दिवस अभ्यासत आहात, चिंतन करत आहात, मनन करत आहात, निदध्यासन करत आहात, तत्वम पदार्थ शोधन करत आहात. पण आजचा हा जागराचा दिवस आहे. हा शेवटचा दिवस काय असतो हो? ह्या सगळ्यांचा ढांडोळा घेऊन ते पदरामध्ये ज्ञानपदरी पाडायचा दिवस आहे. मग काय मला ज्ञानपदरी पडावं? ह्या सगळ्याच्या माध्यमातून मी काय घरी जाताना माझी शिदोरी काय घेऊन जावी, असा विचार पाहिजे. एवढा मोठा मी यज्ञ केला, या यज्ञाच्या माध्यमातून मला त्याची सुखाची प्राप्ती काय, मला फळ काय, हा फळाचा विचार करणं गरजेचं आहे. मग फळ काय, तर ज्ञान हे फळ आहे, आणि ज्ञानानं मोक्ष हे फळ आहे. मग मोक्ष पदरी पडायचा असेल तर काय केलं पाहिजे, मी कोणतं असं ज्ञान आहे ते मला मिळावं, अशी आपली इच्छा आहे. तर भगवंत 13व्या अध्यायाच्या माध्यमातून सांगतात की अमानित्वम अदंभित्व अहिंसा शांती आर्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्य आत्मविनिग्रह. काय म्हणतात? अमानित्वम अदंभित्व अहिंसा शांती आर्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आणि आत्मविनिग्रह. असे 9 गुण, 9 घटक आहेत. हे अध्यात्मातले सर्वश्रेष्ठ घटक आहेत. माग अनेक दिवस सप्ताहाच्या माध्यमातून ह्या एक घटक आपण परिपक्व करत जायचं असतं. आणि मग हा 9 प्रकारचे घटक ज्या वेळेला, हे 9 प्रकारचे गुण ज्या वेळेला आपण आत्मसात करतो, त्यावेळेला तेच ज्ञान आहे, असं भगवंत म्हणतात. मग आता हे अमानित्व म्हणजे काय, अधम्मत्व म्हणजे काय, अहिंसा म्हणजे काय, शांती म्हणजे काय, आर्जवम म्हणजे काय, हे सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. पण त्याआधी काय होतं की आपण ह्या सगळ्यांच्या माध्यमातून विचार करायला गेला तर असं आपण जगणं गरजेचं आहे. जे आता आपण पुढे काही गोष्टी बघणार आहोत, त्या जगल्यानंतर जे अनुभूती येते ते ज्ञान आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतात अमानित्व हा गुण तुमच्या आमच्या अंगी असणं गरजेचं आहे. आता अमानित्व म्हणजे काय, न मानित्व इथे अमानित्व. आज तुम्ही आम्ही बघायला गेलात तर मानपाना करताच आपण जगत आहोत, मानपान शोधत आहोत. कुठं ना कुठंतरी मला मान मिळावा, माझा सन्मान व्हावा,
कुठं ना कुठं तरी माझं नाव लौकिक व्हावा ह्या करताच आपण झटतो. मग परमार्थ असो किंवा संसार असो. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे तर ते अमानित्व काय गुण आहे हा बघितला पाहिजे. मग मान पाण्याकरता काय होईल. समजा एखाद्या ठिकाणी आपण सतत जातोय किंवा आपण ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी आपल्याला मान मिळत आहे, सन्मान होत आहे, आपली प्रतिष्ठा ती लोक जपत आहेत. आणि समजा एखाद्या दिवशी तो मान नाहीच मिळाला, काय होईल हो. तर त्या बुद्धीचं आपलं संतुलन बिघडतं बरं. आपलीच वृत्ती अशी खालवायला लागते, अंतःकरण असं उमाळून येतं, फुटायला लागतं, स्वतःचा राग यायला लागतो. हा स्वतःचा घात असतो. म्हणून भगवंत म्हणतात अरे हे मान पान सोडून दे, ह्यामध्ये अडकू नकोस. हे ज्ञान आहे, हे परमार्थातलं सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. आणि म्हणून हा अमानित्व गुण जर अंगी बांधलास तर काय होईल. माऊली सांगतात पूज्यता डोळानं देखावी, स्वकीर्ती कानीनं ऐकावी, हा अमुकायसा नोहावी सेची लोका. अतिशय छान उत्तर माऊलीने दिलेलं आहे यावरती. अरे म्हणे पूज्यता तुमचं पूजन होईल, माप तुम्ही प्रवचनकार म्हणून इथं आलेला आहात, लोक तुमच्या पाया पडायला लागलेत, तुमचं पूजन करायलेत. नाही 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 नाही, पूज्यता डोळानं देखावी म्हणतात. तुम्ही माप कीर्तनकार आहात, प्रवचनकार आहात, प्रतिष्ठित माणसं आहात, तुम्ही अनेकांचा उद्धार केला. बरं, लोक तुम्हाला पूजायला लागली, पण ही जर पूजन तुम्ही डोळ्यानं बघितलं तर काय होईल. तुम्हाला मानपान येईल, अभिमान येईल. आणि ह्या अभिमानामध्ये जर अडकलात तर मात्र तुमचा घात आहे. आणि हा घात चुकवायचा असेल, आपल्या स्वतःचा घातपात होतो, तो घातपात ओळखायचा असेल, हा सूक्ष्म पद्धतीने होत असतो महाराज. कळत देखील नाही कधी आपला घात झाला. आणि म्हणून आपण हा अमानित्व गुण अंगी मांडला पाहिजे. तो कसा. पूज्यता डोळानं देखावी, स्वकीर्ती कानीनं ऐकावी. स्वतःची काही कीर्ती होते, चांगलं आहे बाबा, चांगलं चाललेलं आहे, खरोखर तुम्ही देव माणूस आहात हो, अशी माणसं म्हणतात, पाया पडतात. पण ते कानाला सुद्धा ऐकायचं नाही. अशी कोण स्तुती करायला लागलंच, कान बंद करून घेणे हा त्याच्यावरचा उपाय आहे. पूज्यता डोळानं देखावी, स्वकीर्ती कानीनं ऐकावी, हा अमुका ऐसा नोहावी सेची लोका. लोक म्हणायला लागलेत अमका अमका खूप चांगला आहे हो, त्याची कीर्ती महान आहे हो. नाही ऐकायचं, त्याच्यात घात आहे. बरं, त्याच्यामध्ये घात आहे. पण काय होतं की आपण पूजा अर्चा मान सन्मान ह्यामध्ये अडकून आपला घात करून घेत आहे. तुकाराम महाराजांचं एक छान असं उदाहरण आहे. त्या आपल्या कृतीतून आपल्या कर्मातून संतांनी दाखवून दिलंय हा अमानित्व गुण कसा जगायचा असतो. आपण हे काही गुरु असतात, काही संत असतात, हे आपल्याला ह्या आपल्या कृतीतून जाणवून देतात. तिकडं आपलं सूक्ष्म लक्ष असणं गरजेचं आहे, त्यांचं अनुकरण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांच्या चरित्रातला एक भाग असा आलाय की तुकाराम महाराजांचं दररोज सकाळी काकड आरती असायची आणि संध्याकाळी कीर्तन नेमाचं असायचं. म्हणजे असायचं. काय झालं, एके दिवशी काकड आरतीला गेल्यानंतर मंबाजी बुवा सतत त्यांना त्रास देत असायचीच. कारण वेदांताचा अर्थ आम्हासीच ठावे असे ते ठामपणे सांगत होते. यामध्ये मान नव्हता, पण खरं काय ते स्पष्ट वक्तपणा त्यांच्यामुळे होता. आणि हाच गुण साधून, हाच दोष साधून, हा विचार करून मंबाजी बुवा म्हणे की हा आता तुकोबा आमच्यापेक्षा मोठा होतोय, हा तुकोबा खूप वेदांताच्या भाषा करतोय. आणि म्हणून ते काकड आरतीला आल्यानंतर त्यांनी आपल्या शेजारीच यांचं मंबाजी बुवांचं घर होतं आणि कुंभण लावण्याकरता त्या काठा असणाऱ्या शिराच्या काठ्यांचा जो ताना आहे ते आणून ठेवले होते. आणि ते कुठे टाकलेत, जिथं प्रदक्षिणा घालतात लोक मंदिराच्या तिथं. हे तुकोबारायांनी बघितलं आणि हे जे काठ्यांचं जे ताना आहे ते उचललेत, शिरे उचललेत आणि बाजूला नेऊन टाकलेत. मंबाजी बुवांना खूप राग आला. संध्याकाळी तुकोबारायांचं कीर्तन होतं. ह्या कीर्तन सुरुवात होण्यापूर्वीच काय केलं,
विना घेऊन महाराज उभा होते आणि त्यावेळेला या मंबाजी बुवानी पाठमोर या अवस्थेमध्ये त्याच ताण्यानं तुकोबारायांना पाठीमागं 3-4 ते शिरे मोडून टाकले. रक्तबंबाळ पाठ झाली. अशा अवस्थेत कीर्तन संपवलं. घरी गेलेत. आवलीनं ते बघितलं आणि मग आवलीनं ते पूर्ण सगळं पुसून काढून तूप आणि त्याच्यावरती हळद टाकून ते मलम तयार करून लावला. दुसऱ्या दिवशी तुकोबाराय परत कीर्तनाला आलेत. पण तिथं मंबाजी बुवा कुठं दिसत नाहीत, म्हणून मंबाजी बुवांना बोलवायला गेलेत. हा असला पाहिजे आपल्याकडे गुण. तिथं मानपानासाठी परमार्थ नाही पाहिजे. हा परमार्थ करत असताना, हा यज्ञ करत असताना आपण ह्या गोष्टी टाकून दिल्या पाहिजेत. नाही एखादा येत आहे ना, बोलवायला चला. वांद करून गेला ना, बोलवायला जावा. तर परमार्थ वाढीस होईल, तर परमार्थ वाढणार आहे. तिथं कुणाचा मनाला दुखवता कामा नये असं आपण जगलं पाहिजे. आणि म्हणून हा अमानित्व गुण आपल्या अंगी बांधणं गरजेचं आहे. पुढे म्हणतात अदंबत्व. आता हे अदंबत्व काय आहे? न दंबत्व इथे अदंबत्व. काय होतं? दंभ म्हणजे मीपणा. दुसरा असा गुण आहे आपल्याकडं की दंभ, मीपणा आपल्याकडे जास्त असतो. आणि ह्या मीपणा होतं काय? आपलाच घात होतो. काही लोक आपल्याला अनुभव आहे, तुम्ही सगळी जाणती माणसात, जाणकार माणसात, की काय होतं की हा मीपणाचा डंका जास्त वाजवतो, न आलेला चांगला असा आपण विचार करतो. पण ह्या मीपणामुळे काय होतं? आपला घात होतो. तर बघा, हा मीपणा हा आपण प्रत्येक ठिकाणी अनुभवत असतो, प्रत्येक ठिकाणी आपण व्यक्त करत असतो. अहो, जरा एखादा आपण सप्त्यामध्ये 1000ची पावती फाडली तर आपण बघत असतो, अहो मी त्या सप्त्यानं 1000ची पावती फाडली बरं का, अजून काय लागत असलं सांगा. हा मी पण आहे महाराज, हा मी पण आहे. हे मी सांगत नाही आहे, साक्षात इथं भगवंत सांगतायत, माऊली सांगतायत. हा मीपणा ज्या वेळेला आपला जाईल त्या आणि अधम्मत्व गुण आपल्या अंगी येईल, ते खरं ज्ञान आहे. हे ज्ञान आपल्या पचनी पडणारं नाहीये, पण हेच खरं. हे ज्या वेळेला अंगी बाणल ना, त्यावेळेला परमार्थ असा डोळं झाकून करावा आणि तो फक्त असा व्यक्त व्हावा, बास, त्यामध्ये आनंद आहे. आणि हा अदंबत्व गुण अंगी बांधण्याकरता आपण अहोरात्र झटलं पाहिजे. पण दंभ आपला निघून गेला नाही. हा अनंत जन्माचे संस्कार आहेत ना त्या बुद्धीवरती. त्यामुळं आपण काय करतो, जरी एखाद्याला मदत केली, दवाखान्याची जरी मदत केली, त्याला आपण प्रसंगाला उपयोगी जरी पडलो, तरी चौकात जाऊन आपण दुसऱ्या दिवशी सांगितल्याशिवाय गप्प बसत नाहीये. हाय का नाही सांगा आपला गुण हा. दुसऱ्या दिवशी कधी भक्तल आणि कधी रात्री केलेली मी गोष्ट सांगीन, हा मी पण आहे. ह्या मीपणासाठी सगळं चाललेलं आहे. आणि म्हणून हा मीपणा तुमच्या अंगी नसणं, हा काढून टाकणं, हा अदंबत्व गुण आहे. माऊली सांगतात, नाना कृषीवळू आपुले, पांगुरवी पेरिले, तैसे झाके निपजले दान पुण्य. काय म्हणतात की आपण सगळे शेतकरी आहोत. कसा असला पाहिजे अदंबत्व गुण? कसा असला पाहिजे तर आपण सगळे शेतकरी कुटुंबातले आहोत. आपण काय करतो? धान्य पेरतो. आता आपण सुगीला काय करतो? धान्य पेरतो आणि वर काय करतो? माती झाकतो. असं का बरं? तुम्हाला मीपणा मिरवायचा आहे ना, तुम्हाला दाखवायचं आहे ना मी कोण आहे, मी किती केलेलं आहे. तर मग ते धान्य आहे, ते धान्य उघडच ठेवून यायचं, जमिनीत ठेवायचं पण उघडं ठेवून यायचं. काय होईल हो? उगवणार नाही. आहे का नाही? आपल्याला अनुभव आहे का नाही? अहो ताच खरा, तेच खरं ज्ञान आहे, तोच परमार्थ आहे. माऊली सांगतात, नाना कृषीवळू आपुले, पांगुरवी पेरिले, तैसे झाके निपजले दान पुण्य. जरी तुम्ही दान धर्म केलात, तुम्ही एखाद्याची मदत केली, एखाद्याच्या उपयोगात पडलात, तर काय करायचं? ते वाचेनं बोलायचं देखील नाही. आपण पूर्वीचा म्हण आहे, उजव्या हातानं करावं पण ते डाव्या हाताला कळता कामा नये. असं आपलं ज्या वेळेला कर्म होईल ते अदंबत्व आहे. पण काय होतं की आपल्याला वाटतं की आपण सांगितलं पाहिजे, कळणार कसं? वाया गेले ऐसे दिसे, परी लाभ त्याच्या अंगी वसे, असं म्हणतात. बघा, ज्या वेळेला आपण हे धान्य पेरतो आणि माती आड करतो, एखादा काही माहित नाही कसं पेरतात, काय करतात काही माहित नाही, तो येईल आणि त्यावरच चालत जाईल. पेरलंय त्यांना माहित होणार नाही.
पण तो परत ज्यावेळेला असा वळवाचा पाऊस येईल किंवा जो मिरगाचा पाऊस येईल आणि जे उगवल त्यावेळेला कळतं की मी ह्यातूनच चालत गेलो होतो, की तो उगवलं की हो. वाया गेला असं वाटतं आपल्याला वाटतं आपण हजारांची पौते केली, 10,000चा दानधर्म केला, नवे नवे आपण एवढं काही सहकार्य केलं, हे फक्त आपण सांगितलं ज्यावेळेला नसल त्यावेळेला दुप्पट पद्धतीने आपल्या पदरी पडत असतं बरं ते. आपण काय करतो, आपण फक्त स्वतःचा डंका वाजवत चाललेलो. हा डंका न मिरवणं म्हणजे अधमत्व गुण आपल्या अंगी आणणं बरं. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, काही सांगायची गरज नाहीये, कुणाला काही बोलायची गरज नाहीये, तुम्हाला स्वतःला सुद्धा आठवता देखील कामा नये. पुढे म्हणतात आपण जे दान करू ते समजा आज केलेलं दान उद्या तुम्हाला आठवता कामा नये. एखाद्याची मदत करू, ती मदत तुम्हाला मी केली आठवता कामा नये. हे ज्या वेळेला आपल्या अंगातून आपल्या स्वतःकडून घडेल ना, त्यावेळेला अधमत्व गुणांगी असतो. हा परमार्थातली सर्व तो कोटीची अवस्था आहे. आज ज्ञानाचा दिवस आहे म्हणून हे सांगणं कर्म प्राप्त आहे. पुढे म्हणतात अमानित्व, अदंबित्व, अहिंसा. आणि ही अहिंसा काय आहे हो? ही अहिंसा गुण आपण ज्या वेळेला अंगी बांधणं म्हणजे परमार्थातली अनेक तो पटीची उत्तम पटीची अवस्था आहे. अहिंसा म्हणजे काय हो, तर इतर जे जीव आहेत, इतर प्राणी मात्र आहेत, इतर काही सूक्ष्म जीव आहेत, त्यांना आपल्याकडून इतकीही जरा देखील पीडा होता कामा नये म्हणजे अहिंसा आहे. आता ही अहिंसा आपण काय आहे हो, समजा 3 अवस्थेने करतो आपण, कायिक, वाचिक, मानसिक. आणि मग ते ज्या वेळेला आपण अहिंसा गुण अंगी बाणत असतो, तो अहिंसा गुण धार काढत असताना आपण किती वेळा शिव्या देतोय, किती वेळा देतोय. आपला विषय आपण घेऊन बोललं पाहिजे, ही अहिंसा आहे. आपण धार काढत असताना लाखांची एक शिवी देतो का नाही. आणि तेच काय करतो, संध्याकाळी दूध म्हणून पितो. काय होणार, संस्कार काय, दुधावरती संस्कार झालेत त्या, लक्षात घ्या. वातावरणामध्ये हे शब्दब्रह्म आहे आपलं. हे शब्दब्रह्म आपण व्यक्त करत असताना आता मी बोलायला लागलो, हे शब्द तुम्हाला दिसतात का हो, कुठे गेलेत बरं, मी कुठून आणलेत, ह्या ब्रह्मांडापासून मधून मी शब्द घेतलेत आणि ह्या ब्रह्मांडामध्ये विलीन केलेत. लक्षात घ्या, हे खरं ब्रह्म आहे. मग त्या गोठ्यामध्ये आपण ज्यावेळेला ती लाखाची एक शिवी देतो लाखाच्या जनावराला, त्यावेळेला काय होतं, ही खरी अहिंसा आहे. लक्षात घ्या, ही हिंसा आहे, हीच हिंसा आहे. लक्षात घ्या, सूक्ष्म पद्धतीने आपण जाणून घेतलं गरजेचं आहे. हिंसा आणि कोणती असावी, आता तुम्ही प्रवचनाला बसला आहात, बसता बसता एखादी मुंगी जरी चिरडली, हिंसा आहे काय नाही सांगा मला, आपल्याला माहिती आहे का हिंसा. म्हणून माऊली म्हणतात की आपण चालत जरी असताना प्रत्येक क्षणाला आपण आपल्याला कडून एकही कृत्य असं घडतं का म्हणते हिंसेचं असेल. ही हिंसा ही मनातून देखील असते. जरी आपण वाचन नाही बोललो तरी मनामध्ये एखाद्याबद्दल हिंसक वृत्तीनं हिंसक विचार करणं हे देखील अहिंसा आहे, हीच देखील हिंसा आहे. म्हणून मनामध्ये, वाचेमध्ये, शरीराकडून, तोंडाकडून, बुद्धीकडून आपल्याकडून हिंसा न होणं म्हणजे अहिंसा गुण अंगी बाणणं. लक्षात घ्या. या अहिंसेतून आपण जात असताना पुढे माऊली म्हणतात की सूक्ष्म जरी एखादा सूक्ष्मातला सूक्ष्म जीव आपल्याकडून त्या जीवाला बाधा होता कामा नये असा मनामध्ये विचार करणं म्हणजे अहिंसा. मग तो मुंगी असेल, किडा असेल, काय असेल, त्या विपसेना म्हणून आपल्याकडे एक प्रकार आहे. आणि त्या विपसेनेमध्ये असं शिकवतात की डास जरी आपल्या अंगावरती बसला असेल, बघा अहिंसा काय शिकवतात विपसनेमध्ये. जैन मुनींच्या मध्ये, जैन संप्रदायामध्ये जे तीर्थंकार बनतात ते तीर्थंकार काशी घडतात हो, ते अहिंसेबद्दल खूप त्यांचा विचार आहे. त्यांच्या अंगावरती डास जरी बसला तरी ते मारत नाहीत. आणि आपण बॅट घेऊन फिरतोय न बसताच, ही हिंसा आहे. म्हणून इतर जीवांना आपल्याकडून थोडे देखील पीडा न होणे म्हणजे अहिंसा आहे. लक्षात घ्या, हे अहिंसा गुण आपल्या तुमच्या आमच्या अंगी बांधणं हे खरं ज्ञान आहे. पुढे म्हणतात अमानित्व, अधम्मित्व, अहिंसा, शांती.
आता ही शांती कशी असावी हो? ही अंतकरणाची शांती आहे. ही अंतकरणाच्या शांती करता आपण वेदविहित निष्काम कर्म करणं गरजेचं आहे. वेदविहित निष्काम उपासना करणं गरजेचं आहे. वेदविहित निष्काम आपण कर्म करत असू, पण वेदविहित निष्काम उपासना घडते का? ही मनाचा विचार आहे. मनाची जी चंचलता आहे ती स्थिर करण्याकरता हा अहिंसा गुण आपण अंगी मानणं गरजेचं असतं. ही शांती पदरी पडत असते. आणि ही शांती पदरी पडण्याकरता आपण काय केलं पाहिजे? तर शास्त्रकारांनी काही नियम सांगितले आणि हे नियमांच्या मध्ये बसणं तरच ती शांती पदरी पडत असते. त्या मुलांना खरोखर जरा बाजूला करा. आणि मग ही शांती करता आपण विचार करायचा झाला तर ही शांती अशीच पदरी पडेल का हो? आपण इथं बसतोय, प्रवचनाला बसू, कीर्तनाला बसू, पारायणाला बसू, किती वेळा आपण इकडं तिकडं करतो हो? शांती आहे का आपल्याकडं? ही स्थिरता प्राप्त होण्याकरता, ही शांती प्राप्त होण्याकरता आपण प्रयत्न करणं हा खरा परमार्थ आहे. ह्यासाठी आपण विचार करणं गरजेचं आहे. सारासार विचार करा, उठा उठी. हा कसला विचार करायचा आहे? मला ती शांती कशी प्राप्त होईल, ती स्थिरता कशी प्राप्त होईल, तो अहिंसा कशी प्राप्त होईल, ते अधम्मत्व गुण कसा निघून जाईल, ह्याच्याबद्दल बारीक 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 विचार करणं ही खरी परमार्थातली अवस्था आहे. आणि हा शांती करता आपण काय केलं पाहिजे? विवेक, सद विवेक बुद्धी जागृत केली पाहिजे, वैराग्य अंगी मांडलं पाहिजे, तर ती शांती प्राप्त होईल. समजा उदाहरणार्थ पाऊस आलाच आणि जरी आपण वाळत घातलेला कडबा असला, भिजला, अंगाची लाही होता कामा नाही, मनाची अवस्था बिघडता कामा नाही आहे. काय त्या परमेश्वरानं केलं? 7 दिवस सप्त्यात राबा लागलोय, त्यातनं वेळ मिळून जाऊन तो कडबा कापला तर खरा, पण काय झालंय? काय नाही. ही अस्थिरता आहे आणि ही अस्थिरता निघून गेली पाहिजे. ती शांती आपल्या अंगी पदरी बांधली पाहिजे. त्या शांती करता आपण विचार केला पाहिजे. हा कसा विचार करायचा आहे? तर हा विचार करण्याकरता, हा शांती पदरी पाडण्याकरता आपल्या अंगी मल विक्षेप निघून जाण्याकरता वेदविहित निष्काम कर्म आणि वेदविहित निष्काम उपासना सांगितली. ही उपासना कशी आहे? आज आमचे भागवत महाराज इथं आलेले आहेत, त्यांनी मला सांगितलं. ते गंगाखेडचे महाराज आले होते. आपल्याकडे पद्धत आहे, एकादशी कशी करतो आपण? एकादशी कशी करतो आपण? 2 टाइम 3 टाइम जे काय उपासाचं साहित्य आहे, फराळ आहे, तो सगळं करून आपण एकादशी करतो. पण ते गंगाखेडचे भालके महाराज आलेत. बघा सत्संगती काय आहे. ह्या संतांच्या संगतीनं सत विवेक बुद्धी जागृत होत असते. आणि म्हणून काय त्यांनी सांगितलं, अरे एकादशी अशी नाही आहे जी नामदेव महाराजांनी केली तशी केली पाहिजे, ते सांगून गेले. आणि मग त्याने सांगितलं दशमी, एकादशी आणि द्वादशी हे 3 दिवस आपण केले पाहिजेत. फक्त गरज असेल तर पाणी पिलं पाहिजे, नाहीतर तेही टाळलं पाहिजे. आणि खरोखर आम्ही त्या पद्धतीनं करायचा प्रयत्न केला. आणि ते ज्यावेळेला व्रत झालं, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी झाली आणि चतुर्दशीला ज्या वेळेला अन्न पदरी पडल्यानंतर जी शांती मिळते, ती स्थिरता मिळते, ती शांती जगली पाहिजे आपण. मग आज अतिशय गरम होत होतं का नाही? एवढं गरम होत होतं. पण ज्यावेळेला आपण उपासना करू त्यावेळेला आपण किंचित मात्र हे ढळत नाही. का ढळत नाही हो? तर ती मनाची स्थिरता प्राप्त झालेली आहे. कशानं होईल? वेदविहित निष्काम उपासनेनं होणार आहे. आणि म्हणून प्रत्येक वारकऱ्यानं काय केलं पाहिजे? हा 3 दिवसाचा उपवास कटाक्षानं केलाच पाहिजे. त्यानं स्थिरता प्राप्त होते. हे कधी सांगू शकतोय मी? इथून मी अनुभवलं, त्या पद्धतीने व्रत केलं आणि मगच सांगू शकतो खरोखर त्यात शांती आहे, खरोखर त्यामध्ये स्थिरता आहे, खरोखर त्यामध्ये सगळ्या गोष्टींची अनुभूती आहे. त्या अन्नाची देखील किंमत काय आहे. अहो तुमचा स्वर देखील उंचावणार नाही. ज्यावेळेला तुम्ही हे 3 दिवस उपवास कराल त्यावेळेला तुमचा स्वर देखील सांगालोय, आवाज देखील आपला उंचावत नाही. इतकी ती शांती पदरी पडत असते. ही शांती पदरी पडण्याकरता काय केलं पाहिजे? वेदविहित निष्काम उपासना करणं गरजेचं आहे. अमानित्व, अधम्मित्व, अहिंसा, शांती आणि पुढे म्हणतात अर्जवम. आता हे अर्जवम काय आहे?
हे आर्जवम म्हणजे अंतकरणाचा सरळपणा आहे. हा अंतकरणाचा सरळपणा कसा म्हणावा? तर 12व्या अध्यायामध्ये 12व्या श्लोकाच्या माध्यमातून भगवंत सांगतात, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार सम दुःख सुख क्षमी. हा अंतकरणाचा सरळपणा ज्यावेळेला आपण बघत असू त्यावेळेला काय होतं की सुखात दुःखात संघात काय केलं पाहिजे? आपण द्वेष मनी असणावा माने, अंतकरण सरळ असलं पाहिजे. रस्त्यानं जरी आपण चालायला लागलो त्यावेळेला इकडं बघ तिकडं बघ, ह्या घरात बघ त्या घरात बघ, हे न करता आपण रस्त्यानं चालताना देखील सरळ चालणं, आपल्या ज्या मार्गाने त्या मार्गावरती जाणं बघणं हे गरजेचं आहे. हा सरळपणा आपल्या कृतीतला. त्यानंतरचा सरळपणा कुठला? तर त्यानंतरचा सरळपणा मनातला आहे. त्यानंतरचा सरळपणा कुठला? तर बुद्धीतला आहे. त्यानंतरचा सरळपणा कुठला आहे? तर अंतकरणातला आहे. हा अंतकरणाचा सरळपणा जर करायचा असेल तर बहिर्वक्रतेतून आपण अंतर्वक्रतेकडे निघलं आलं पाहिजे. आणि हा अंतकरणाचा सरळपणा ज्या वेळेला आपण बघू, अनुभवू, व्यक्त करू त्यावेळेला आपली खरी अनुभूती आपल्याला प्राप्त होत असते. जरी आपण गोट्यामध्ये बसलो आणि गोट्यामध्ये बसता असल्यानंतर धार काढायला लागलो आणि धार काढता काढता मशीन ज्या वेळेला लात उचलते त्यावेळेला काय केलं पाहिजे? आपण द्वेष नाही केला पाहिजे. ती काठी उचलून 2 हाणून गप्प बस म्हणून सांगितलं नाही पाहिजे, तर तिच्यावरती प्रेमानं हात फिरवला पाहिजे. तिच्या 2 शिंगांच्या मध्ये आपण थोडं खाजवलं पाहिजे. तिला वाटलं पाहिजे, तिला आपुलकी आपण दिली पाहिजे. तिला जाणीव करून दिली पाहिजे, मी तुझा शत्रू नाही आहे, तुझा मालक आहे. हे तिला ज्या वेळेला त्या म्हशीला कळेल, त्या गाईला कळेल, त्यावेळेला खरोखर आपण अंतकरणाचा सरळपणा तो गुण आपल्या अंगी आहे लक्षात. मी तुम्हाला उदाहरणं आपली पदरची देतोय. पदरची म्हणजे आपण जी दैनंदिन जीवनामध्ये जगतोय ना ती उदाहरण दिली पाहिजे. त्यावेळेला उद्या सकाळी ज्यावेळेला तुम्ही धार काढाल त्यावेळेला लक्षात येतं खरोखर ह्या गाईला ह्या म्हशीला काय केलं पाहिजे? आपण लक्ष्मी म्हणतो त्यांना, मग त्यांना 2 काट्या हाणणं हा आपला कसा आहे? सरळपणा आहे म्हणता. आणि म्हणून हा सरळपणा ज्यावेळेला आपल्या अंगी असणं हा काय अंतकरणाचा सरळपणा हा आर्जवम. आणि पुढे म्हणतात आचार्य उपासना. एक एक गोष्ट आपण जाणून घेतोय, पुढे पुढे जातोय. आणि मग ही आचार्य उपासना काय आहे? तर आपण पारमार्थिक जीवन जगत असताना काय केलं पाहिजे? आपल्या बरोबर एक आचार्य असलं पाहिजे. आपल्याकडून या शरीराकडून आपल्या देहाकडून काय केलं पाहिजे? तर गुरुसेवा घडणं गरजेचं आहे. तुकोबारायांना ही गुरुसेवा घडली नाही आहे म्हणून त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे. पण ज्याला खरोखर ही गुरुसेवा घडते तो पुण्यवान आत्मा आहे लक्षात घ्या. ही गुरुसेवा घडणं म्हणजे खरोखर आपलं भाग्य आहे लक्षात घ्या. ही गुरुसेवा का असावी बरं? तर हा गुरूंशिवाय या देहाला उद्धार नाहीये. ही गुरुसेवा ज्या वेळेला घडते त्याच वेळेला आपला उद्धार आहे लक्षात घ्या. नाना साधनांच्या केल्या खटपटा, अनेक खटपटा कराल, अनेक गोष्टी कराल, पण आयुष्यामध्ये आचार्य असणं खूप गरजेचं आहे. आता आचार्य म्हणजे कोण? सद्गुरू, श्री गुरु आपल्या बरोबर असणं गरजेचं आहे. हे आचार्यांशिवाय आपला उद्धार नाही आहे. नाथ महाराजांचं एक उदाहरण आहे. त्यात नाथ महाराज म्हणजे चरित्रामध्ये सांगतात किंवा त्यांच्या चरित्रामध्ये उदाहरण असं आलेलं आहे की नाथ महाराज जनार्दन स्वामींचे शिष्य होते आणि नाथ महाराज जनार्दन स्वामींची अतिशय अंतकरणातून सेवा करत होते. अनेक दिवस जनार्दन स्वामींना भेटून झाले होते. त्यांची अनेक दिवस अहोरात्र सेवा करत होते. श्री एकनाथ महाराज श्री गुरु उठण्याआधी उठत होते. जनार्दन स्वामी उठायच्या आधी आपण उठायचे का? त्यांच्या सेवेत आपण तत्पर असणं गरजेचं आहे. आणि जनार्दन स्वामी झोपल्यानंतरच झोपायचे. असं अनेक दिवस चाललं होतं. अनेक दिवस त्यांची ही तपश्चर्या त्यांची सेवा चालली होती
आणि मग एक दिवस जनार्दन स्वामी नाथांना म्हटले की एकनाथा, आज तू माझ्या सोबतच आहे. आणि मग सोबत घेऊन निघालेत, घोर अरण्यामध्ये गेलेत. आणि या अरण्यामध्ये गेल्यानंतर काय केलं की एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामींनी सांगितलं, नाथा, तू या ठिकाणी उभा राहा, मी या ठिकाणी साधनेला बसणार आहे, ध्यानाला बसणार आहे. आणि या ध्यानाला बसल्यानंतर कोणी येऊ देत, कोणालाही माझ्यापर्यंत सोडू नकोस. आणि दुसरी अशी गोष्ट कर, माझ्या रक्षणाकरता तू इथंच थांब, कुठंही जाऊ नकोस. श्री गुरूंची आज्ञा होती, श्री गुरूंची सेवा करण्याचा अजून एक संधी मिळाली होती. खरोखर आनंद निर्माण झाला, आनंद उत्पन्न झाला. आणि गुरुरायांना हात जोडून सांगितलं, तुम्ही बिनधास्त ध्यानाला बसा, मी आहे. नाथ महाराज संरक्षणासाठी होतेच. जनार्दन स्वामी ध्यानामध्ये गेलेत. अनेक दिवस अनेक रात्र ध्यान चालू होतं. बरेच दिवस गेलेत. आणि मग बऱ्याच दिवसांच्या नंतर जनार्दन स्वामींना भेटण्याकरता ध्यानाच्या माध्यमातून जनार्दन स्वामींनी दत्तगुरूंना सांगावा गेला होता. आणि मग एक फकीर, बरीच ठिगळं बांधलेली वस्त्राला असा, आणि सोबत हातामध्ये करवंटी आणि सोबत एक कुत्रीण असा कोणतरी फकीर येतो आहे असं लांबून नाथांना दिसलं. नाथ महाराजांनी नजर टाकली, ते फकीर जवळ येत आहेत, अजून जवळ येत आहेत. म्हटल्यानंतर आपण सामोरे गेलेत, हात जोडून प्रणाम केला आणि सांगितलं, आपण कोण आहात? माझे श्री गुरु इथं ध्यानाला बसले आहेत, त्यांचं ध्यान भंग न होणं ही माझी इच्छा आहे. आणि तुम्ही हितूनच मागं सरा अशी मी तुम्हाला विनंती करतो. तर ते फकीर ते म्हणतात, अरे त्या जनार्दनानंच मला बोलवलं आहे, तू मला अडवू नकोस, त्या जनार्दनालाच मला बोलवलं आहे. नाही तरी पण मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही पुढे जाऊ नका. मग तिथूनच त्या फकीरांनी हाक मारली, अरे जनार्दना, मला बोलवलंस ना, मला बोलवलं आहेस, आणि मग तू माझी आठही तुझ्या साधका करून वाटही अडवतो आहेस, उठ. ज्या वेळेला मग जनार्दन स्वामी ध्यानातून उठलेत, डोळे उघडले, जनार्दन स्वामींच्या डोळ्यातून अश्रू घळघळ वाहत होते. ध्यान मुद्रा सोडली, अवस्था त्या आसनातून उठले आणि तडक उठून त्या फकीराला मिठी मारले. हा सगळा प्रसंग नाथ महाराज बघत होते. नाथ महाराज त्यावेळेला साधक अवस्थेमध्ये होते. हा सगळा प्रसंग बघितला, एकमेकांना कडकडा मिठी मारली गेली. आणि मग त्या फकीरांनी काय केलं, त्या कुत्रिणीचं, आपल्या हातामध्ये जी करवंटी होती त्या करवंटीमध्ये त्या कुत्रिणीचं दूध काढलं, झोळीमध्ये हात घातला आणि झोळीमधली जी वाळलेली भाकरी त्या करवंटीमध्ये टाकली, कुस्करली, कालवली आणि ती त्या जनार्दन स्वामींना भरवली त्या फकीरांनी. हा सगळा प्रसंग नाथ महाराज बघत होते. हा काय प्रकार चाललाय त्यांना काही कळत नव्हता. सगळं काही डोक्यावरून जात होतं. अक्षरशः काय करून बसलोय मी, त्यांना अडवलंय, पण नाथांचं हे की जनार्दन स्वामींचं, आपल्या गुरुरायांचं काय चाललंय त्यांना काही कळत नव्हतं. त्या कुत्रिणीचं दूध काढून त्यामध्ये भाकरी काढून तो फकीर भरवतो काय, आणि हे आनंदानं डोळ्यातून अश्रू गाळत ते खातायत काय, हा सगळा प्रसंग पाहत होते. आणि मग त्यातलेच 2 घास जनार्दन स्वामींनी त्या फकीराच्या तोंडामध्ये घातले आणि ती करवंटी त्या जनार्दन स्वामींनी घेतली हातातून आणि काय सांगितलं, अरे नाथा इकडे, आणि ही करवंटी घे आणि ही करवंटी त्या नदीतून धुवून आण. पण एक ध्यानात लक्षात घे की ह्या करवंटीमध्ये जे खरकट लागलेलं आहे, हे खरकट त्या माशांना खाऊ देता कामा नये, त्या माशांना मिळता कामा नये, हे विचार कर. नाथांनी त्या नदीपात्रापर्यंत जाईपर्यंत विचार केला की श्री गुरूंनी सांगितलेलं आहे की ही करवंटी धुत असताना ते खरकट जे आहे ते जर मी पाण्यात टाकलं तर ते खरोखर मासे खाणारच, आणि जमिनीवर टाकलं तर इतर जीवांना मिळणार आहे, तेही मिळता कामा नये म्हणून सांगितलं होतं. आता काय करावं हा विचार झाला. आणि मग थोडंसं पाणी घातलं ओंजळीनं आणि ती करवंटी जी होती ती हात फिरवला आणि स्वतःच प्राशन केली. स्वतः प्याल्यानंतर अशी काही अंगामध्ये सनक आली, अनुभूती आली, आणि त्या सनकीत, त्या अनुभूतीत त्या कंपन अवस्था निर्माण झाली. आणि त्या कंप पावणाऱ्या अवस्थेमध्येच ते श्री गुरुरायांच्या जवळ आलेत. आणि या श्री गुरुरायांच्या जवळ आल्यानंतर जे फकीर होते
ते फकीर साक्षात दत्त महाराज दिसलेत. ती दृष्टी कुणामुळे आली हो? गुरूंच्या मुळे आली. त्या गुरूंचा उष्ट खाण्यामुळे आले. लक्षात घ्या, हे श्री गुरु आहेत. हे श्री गुरु का असावेत आपल्या आयुष्यामध्ये? आपला उद्धार करत असतात प्रत्येक क्षणी. ते श्री गुरु आपला प्रत्येक वेळेला शिष्याच्या उद्धाराकरता झटत असतात. मग पुढं काय केलं त्यांनी? तर ह्या जनार्दन स्वामींनी आलेत, दत्त महाराजांचं, ह्या नाथांनी दत्त महाराजांचं दर्शन घेतलं, गुरुरायांचं दर्शन घेतलं, आणि मग जनार्दन स्वामींनी त्याच वेळा सांगितलं, नाथा आता परत माघारी जायचं नाहीये, तुला ह्याच ठिकाणी ध्यानाला बसायचंय. हे श्री गुरु काय करतात हो? त्या परमार्थातली उच्चतम कोटीची जी अवस्था आहे ती प्राप्त करण्याकरता त्या शिष्याला काय सांगतात? तर प्रतीक ध्यान, देहानुसार ध्यान आणि अहंगर ध्यान. शास्त्रकार 3 प्रकारचं ध्यान सांगतात. या 3 प्रकारच्या ध्यानातून त्या शिष्याचा उद्धार करत असतात. हे प्रतीक ध्यान म्हणजे जो तू परमेश्वराची सेवा करतो आहेस, ज्या सद्गुरूंची सेवा करतो आहेस, ते प्रतीक मान. ते ध्यानाला बसल्यानंतर, डोळं मिटून बसल्यानंतर तेच प्रतीक मानून त्यांचा समोर मूर्ती आणून, त्यांचं चित्र समोर आणून ध्यानाला बस. तेच तुझं ध्येय आहे, तेच तुझं ध्येय आहे, विचार कर. आणि मग अरे, जो परमेश्वराची सेवा करतो आहेस, ज्या सद्गुरूंची तू सेवा करतो आहेस, जे सद्गुरूंचं तू ध्यान करतो आहेस, ते कोण आहेस? तू आणि ते एकच आहे. लक्षात घे, ही अनुभूती ध्यानाच्या माध्यमातून देतात. हा उद्धार आहे. आणि म्हणून आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जर आपण पारमार्थिक जीवन जगत असू ना, तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सद्गुरू असणं गरजेचं आहे. आचार्य उपासना घडणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, आज ह्या जागराच्या कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून आपण विचार काय करलो की आपल्याला एक तरी सद्गुरू असावा, ही गरजेचं आहे. काळाची गरज आहे. आपल्या उद्धारासाठी त्यांची गरज आहे. ही आचार्य उपासना आहे. लक्षात घ्या. पुढे म्हणतात आचार्य उपासनम शौचम. आता ही आचार्य उपासना केली, माग बऱ्याच गोष्टी आपण बघितल्या, ह्या सगळ्यांचा दांडोळा जर विचार केला तर मग आपल्याकडे जी शुद्धता येते ती शुद्धता उच्चतम कोटीची असते. ही शुद्धता आहे. आता ही शुद्धता कशाची आहे? अंतर आणि बाह्य गोष्टींची आहे. आपण रोज आंघोळ करतो, रोज स्नान करतो, आपण करतो का नाही हो? दररोज स्नान करतो, अनेक नवीन नवीन शॅम्पू वापरतो, नवीन नवीन साबण वापरतो. पण ही शुद्धता फक्त देहाची करतो, अंतःकरणाची कधी करायची? ही अंतःकरणाची ज्या वेळेला शुद्धता आपण करू त्यावेळेला जी ज्या आतमध्ये शुद्धता प्राप्त होणार आहे ती अंतर्बाह्य शुद्धता असणार आहे. मग तुम्ही म्हणाल की बाह्य शुद्धता करण्याकरता अनेक जाहिराती आपण बघतो, त्या जाहिरातींच्या माध्यमातून समजतं आपल्याला कशी शुद्धता करायची आहे, पण अंतःकरणाची कशी करायची? ही शुद्धता कशी करायची आहे, कशी करली पाहिजे आपण? तर मागे ज्या वेळेला आपण सद्गुरू उपासना करतो, आचार्य उपासना करतो, मागे अनेक अमानित्व, अधम्मित्व, अहिंसा, शांती अनेक गुण बघितलेत. ह्या सगळ्यांचा ढांडोळा जेव्हा घेतो, या सगळ्यांच्या मध्ये आपण एक एक गुण ज्यावेळेला अंतःकरणामध्ये आपण आत्मसात करतो, बुद्धीमध्ये निश्चय करतो आणि तसं वागण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला खरोखरच आपल्याकडं शुद्धता अंतःकरणाची व्हायला चालू होते. मग ही शुद्धता कशी असेल? त्या चेहऱ्यावरती पावडर लावायची गरज नाही. आपण ते तेजपुंज असा चेहरा दिसायला लागेल. आपल्या बॉडीला लोशन लावायची गरज नाही, खरोखर आपली कांती झळकायला लागेल. ही बाह्य झाली. पण अंतःकरणाची कशी म्हणाल? कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैशी. तसं कापूर हा शुद्ध आहे. कापूर कसा आहे? शुद्ध आहे. हा अंतर्बाह्य शुद्ध आहे कापूर. आपलं काय झालंय? शेणकुटासारखं झालंय. आपण शेणकुटाला आगणी लावल्यानंतर आपण काय करतो? धुमतो, इतरांना पण त्रास होतो आणि मग काय शेवटी राखच म्हणून शिल्लक उरतो. पण ज्या वेळेला आपण खरोखर अमानित्व, अधम्मित्वासारख्या सगळ्या ह्या शुद्धतेपर्यंत आपण येऊन पोचू, त्यावेळेला खरोखर ती शुद्धता कापरासारखी आपल्या पदरी पडत असते.
आणि हा कापूर काय करतो, ज्या वेळेला अग्नी लागताच काय करतो, प्रज्वलित होतो, वातावरणातील अनेक ज्या सूक्ष्म जंतू असतात त्यांचा नाश करतो, वातावरण शुद्ध करतो. नव्हे हा कापूर काय करतो, शिल्लक देखील राहत नाही. तसं आपलं असले पाहिजे, ही शुद्धता कापराची असली पाहिजे. लक्षात घ्या, या कापरासारखं ज्या वेळेला आपण शुद्ध होऊ, त्याच वेळेला आपला खरा परमार्थ आहे, हा आपली खरी वाटचाल चालू आहे परमार्थाची. लक्षात घ्या. आणि म्हणून मग पुढे म्हणतात, अमानित्वम, अदंबित्व, अहिंसा, शांती, आर्जवम, आचार्योपासनम, शौचम आणि मग स्थैर्यम आणि आत्मविनिग्रह. आणि मग ही सगळी ज्या वेळेला आपण गुण, एक एक गुण, एक एक गोष्टी आपण ज्या वेळेला आत्मसात करतो, आणि या आत्मसात करत असताना या शुद्धतेकडून आपण काय करतो, आपण आर्जवम कडं, आत्मविनिग्रहाकडे चालतो. आता हा आत्मविनिग्रह काय हो, हा आत्मविनिग्रह कशाने केला जातो, तर माग सांगितलं, स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगताना सांगितलं भगवंतानं की तानी सर्वाणी संयम्य युक्त आसीत मत्परः वशी यस्येंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठितः. तुला खरोखर उत्तमातला उत्तम घटक बनायचा आहे, तुला उत्तमातला उत्तम जीव बनायचा आहे, उत्तमातला उत्तम साधक बनायचा आहे, उत्तमातला उत्तम एक अधिष्ठान बनायचं आहे, उद्धारासाठी तुझा वाटचाल चालू आहे. खरोखर या सगळ्या वरच्या सर्व गोष्टी तू अंगी एक 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 गोष्ट बाणत चाललायस, आत्मसात करत चाललायस, तसं वागण्याचा पूर्वक प्रयत्न करत आहेस. हा ज्या वेळेला सगळं होतं त्यावेळेला म्हणतात तानी सर्वाणी संयम्य. तानी म्हणजे ती सर्व इंद्रिय संयमित करणं गरजेचं असतं. काय होतं, खरोखर आपण परमार्थ करत असताना, साधक म्हणून जीवन जगत असताना खरोखर एक अनुभव असं येतं की आपण सगळं काय करतो, सगळ्या गोष्टी करत असतो, पण हे इंद्रिय बसतात कुठं. ही परमार्थातलं सर्वश्रेष्ठ घटक आहे बरं, सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. हे साधकासाठी एक आव्हान आहे, लक्षात घ्या. तो साधक त्या उद्धाराच्या अवस्थेकडे जात असताना खरोखर ही जी इंद्रिय आहेत, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय, ही सतत आपल्याला त्रास देत असतात. हे खरे आपले वैरी आहेत, लक्षात घ्या. ह्या वैर्यांच्या बरोबर लढावं लागेल आपल्याला. आपण भावकी बरोबर लढायला लागलो, आपण शेजारा पाजारांच्या बरोबर लढायला लागलो, आपण त्या ईर्षेपोटी या समाजाबद्दल, एकमेकांबद्दल, एकमेका जीवाबद्दल लढायला लागलो. अहो, खरं लढायचं असेल तर ह्या आत्मविनिग्रहासाठी लढा, खरा उद्धार होईल. खरोखर आपण ईर्ष्या करायची आहे ना, तर ह्या इंद्रियांच्या बरोबर केली पाहिजे. या मनाला आपण आपल्या ताब्यात घेतलं पाहिजे. आपण म्हणू ना तसं हे मन वागलं पाहिजे. हे इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहेत तो स्थितप्रज्ञ पुरुष आहे, तो इंद्रियांच्या अधीन नाही पाहिजे. म्हणून आपल्या भगवद्गीतेच्या पहिल्याच पृष्ठभागावरती एक चित्र आहे, आणि त्या भगवान श्रीकृष्णाने काय केलेलं आहे, सारथ्य पद जरी पत्करला असेल तर ह्या सारथ्य पदापाठीमागला एक सूक्ष्म असा विचार आहे की सर्व ही 10 जी घोडी आहेत ना, ही सर्व 10 घोडी त्यांचा लगाम भगवान श्रीकृष्णांच्या हातात आहे. तसा हा 10 जी आपली इंद्रिय आहेत, मन नव्हे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय, ही 10 इंद्रिय आपल्या हातात असणं गरजेचं आहे. या 10 इंद्रियांच्या वरती आपला अंमल असणं गरजेचं आहे. वशही यस्य इंद्रिया आणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता म्हणतात. अरे, वशच करायचं आहे ना, तर या इंद्रियांना कर, इंद्रिय तुझ्या ताब्यात घे, आणि मग बघ परमार्थ कसा होतो. मग तुला ढळत नाही आहे, मग तू असा ढळणारा नाही आहेस, कापणारा नाही आहेस, तू पाय रोवून उभा राहशील. अनेक कितीही संकट तुझ्यावरती येऊ, मग तुझ्या आत्मविनिग्रहाच्या पोटी काय होईल की तुझी सर्व इंद्रिय तुझ्या ताब्यात असल्यामुळे तुझा घातही होणार नाही. ज्या वेळेला ही इंद्रिय तुमच्या आमच्या वैरी असतात, खरोखर सांगतो हा साधकासाठी फार मोठा युद्ध आहे. दररोज ते साधक त्या उद्धारासाठी या इंद्रियांच्या बरोबर युद्ध खेळत असतो. प्रत्येक वेळा ह्या इंद्रियाला दमावं लागतं, शमवावं लागतं. प्रत्येक वेळा त्याला सारखं 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 त्याच्यावरती अंमल आणावा लागतो.
ध्यानात जरी बसलं तरी या मनाला वळून 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 आणून तिथं त्या एका ठिकाणी बसवावं लागतं. हे खरं युद्ध आहे तुमच्या आमच्यासाठी. या युद्धासाठी आपण झटणं गरजेचं आहे. या इंद्रियांच्यासाठी आपण इंद्रियांना अंमल करण्यासाठी, या इंद्रियांसाठी आत्मविनिग्रहासाठी आपण झटणं गरजेचं आहे. आणि ह्या आत्मविनिग्रह ज्या वेळेला आपल्याकडनं घडू त्यावेळेला खरोखर परमार्थ हा आपल्या आपण व्हायला लागतो. काही करायची गरज नाही, जास्त ताकद लावायची सुद्धा गरज नाही आहे. जरी तुमची इच्छा नसली, आज खरोखर खूप दिवसभर काम झालं, खूप काबाडकश झालं, आज नाही, राहू दे, आता कीर्तनाला जायचं, राहू दे प्रवचनाला जायचं, असा मनामध्ये जरी विचार आला तरी कधी आपण प्रवचनामध्ये येऊन बसतो हे कळत नाही. मग त्या इंद्रियांना काय केलेलं आहे, आपल्यावरती अंमलामध्ये आणलेलं आहे. लक्षात घ्या, खरोखर त्यांचं इंद्रिय त्या परमार्थाच्या वाटेवर आहेत. ही आपली स्वतःची आपली आपण करा सोडवणं. प्रत्येक वेळेला आपण आपल्याला स्वतःला चापसून बघितलं पाहिजे. दुसऱ्याला माप चांगला पोशाख घातलेला आहे, चांगली वस्त्र घातलेली आहेत, चांगला नाम ओढलेला आहे, चांगला साधू दिसतोय दुसऱ्याला, पण ही साधू वृत्ती असणं गरजेचं आहे, साधू दृष्टी असणं गरजेचं नाहीये. आणि म्हणून ही साधू वृत्ती कशी होईल, साधकाची साधू वृत्ती कशी होईल, तर या इंद्रियांच्या अधीन केल्यानंतर आपण ती साधू वृत्ती होणार आहे. खरोखर आपला परमार्थ त्या तडीस जाणार आहे. आणि म्हणून हा सर्वांचा परमार्थ, हे सर्व काही गुण, ह्या सर्व ज्ञानाच्या गोष्टी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या पचनी पडो, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आत्मसात हो. तुमच्या आमच्याकडनं खरोखर हा ज्ञानाचा पदर चांगला बळकट हो आणि प्रत्येक गोष्ट तुमच्या आमच्या अंगभूत लागो, ही त्या परमेश्वराचरणी प्रार्थना करतो. श्री गुरुरायांच्याकडे विनंती करतो आणि झालेली सेवा सद्गुरू श्री उद्धवजी जांभळे महाराज